मराठा ठोक मोर्चाचं आज फडणवीस आणि शरद पवारांच्या निवासस्थानी आंदोलन. मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करण्याची मागणी. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून नव्या वादाला चिन्ह. राज ठाकरे थांबलेल्या धाराशिवच्या हॉटेलबाहेर मराठा आंदोलकांचा ठिय्या. चर्चेनंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित. वाघांनी सुपारी बहादराला महाराष्ट्राच्या मातीची रग आणि धग दाखवली. महाराष्ट्राचा सातबारा कोणाच्या बापाचा नाही, आता समजलं असेल. राज ठाकरेंविरोधात मराठा आंदोलकांच्या भूमिकेनंतर मिटकरींचं ट्विट. विधानसभेनंतर जरांगेंना मी काय बोलतोय हे समजेल. धाराशिवमधील मराठा आंदोलकांच्या भेटीमध्ये राज ठाकरेंचं वक्तव्य. राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये केलं होतं आंदोलन. राज ठाकरे सत्तेतच लक्ष हटवण्यासाठी अशी वक्तव्य. सागर बंगल्यावरील मित्र त्यांना भडकावतो. चिल्लर म्हणून सोडून द्या. राज ठाकरेंच्या आरक्षणावरील वक्तव्यानंतर जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. जरांगेंना पवारांनी उभं केलं म्हटलं तर जातंय. जर जरांगे निवडणूक लढले नाही तर तो स्टॅम्प पक्का. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर. ठाकरे इंडिया आघाडीमधल्या महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार. मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा. वरळीमधून संदीप देशपांडे, शिवडीमधून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रेंना तिकीट. पालघर आणि कुर्ल्यामध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज. विश्वासात न घेता नव्या नियुक्त्या केल्यानं पदाधिकाऱ्यांमध्ये रोष. पालघर, बोईसर, डहाणू, वसई, विरारमध्ये नियुक्तीवरूनही नाराजी. सुप्रीम कोर्टामध्ये आज शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी. 7 नंबरला शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादीची सुनावणी होणार. उजनी धरणातून 16 दरवाजांमधून 1,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार. मुंबईमध्ये 36 जागा लढवण्याची आपची तयारी. आपचे नेत्या प्रीती शर्मा मेमन यांची माहिती. पुढील 4 दिवस राज्याच्या बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी राहणार. किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज.